मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्। नमस्कार. कथा मोरयाची या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. आज वैदिक संशोधन मंडळाचे सहाय्यक संचालक प्रणव गोखले सर हे आपल्याला कथा एकदंताची या विषयावरती ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण सर्वजण या कार्यक्रमाशी जुळलात. मी आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करतो. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. सर्वांना सादर नमस्कार. आपण या मंगलमूर्तींच्या सोहळ्यामध्ये इथे पाहतो आहोत कथा मोरयाची. या उपक्रमात आपण आज पाहणार आहोत या सगळ्या गणेश चरित्रातली त्याच्या एकदंत असण्यामागची कथा. एकदंत अर्थात ज्याला एक दात आहे असा. नाव ऐकल्यावरच मनामध्ये जिज्ञासा अशी उत्पन्न होते की अरे, मनुष्याला तर 32 दात असतात आणि अशा वेळी हा विशालकाय गजाचं मुख असणारा देव एकदंत कसा? तर आपण ऐकून तर आहोतच, हत्तीचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात. त्याचे जे दाखवायचे दात आहेत ते 2 आहेत, सुळे आहेत. त्यांनाच आपण विषाण, रद अशा संस्कृत शब्दाने ओळखतो. तर हत्तीला त्याला 2 सुळे असतात, दाखवायचे दात असतात, म्हणून द्विरद असं म्हटलं जातं. 2 आहेत रद अर्थात दात, ज्याला तो हत्ती. तर असा द्विरदानन असून देखील गणपती एकरद एकदंत कसा झाला, त्याच्या मागच्या काही कथा. यातली एक कथा येते ती प्रसिद्ध ब्रह्मांड पुराणामध्ये. आपण मागच्या वेळी पाहिलेलं ब्रह्मवैवर्त पुराण, त्यामध्येही या कथेचा काही भाग आपल्याला पाहायला मिळतो. कथा सुरू होते ती भगवान शिवांच्या कैलास पर्वतापासून. एकदा झालं असं, माता पार्वती आणि भगवान शिव हे कैलासातल्या एका कंदरेमध्ये एकांतामध्ये होते. त्यांचा एकांतवास सुरू असताना त्यांच्या दारावर रक्षणासाठी अर्थात त्यांचे 2 लाडके पुत्र, कुमार कार्तिकेय आणि दुसरा हा गजानन गणपती हा विराजमान होता. गजाननाला भगवान शंकरांनी आपल्या सगळ्या गणांचं आधिपत्य प्रदान केलं होतं, म्हणून त्या गजाननाचं दुसरं नाव गणपती असंही पडलं होतं. देवांचेही वेगवेगळे गण आहेत. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 49 मरुत, अशा या सगळ्या गणांमध्ये, गण या शब्दाचा अर्थ समूह, समुदाय, या समुदायांचा जो अधिपती आहे
म्हणजे भगवान शंकरांच्या गणांचा आणि सगळ्या देवगणांचा जो अधिपती आहे त्याला गणपती किंवा गणाधिपती अशी नावं दिली गेली. गणेश, गणाध्यक्ष, गणाधीप किंवा गणाधीश, महागणपती, गणपती, गणाधिपती अशा वेगवेगळ्या नावांनी हे या सर्व समुदायांचं गणपतीच्या ठाई, गजाननाच्या ठाई असणारं नायकत्व हे सांगितलं गेलं. महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचा, या पंचमहाभूत गणांचाही तो अधिपती आहे, म्हणूनही त्याला गणपती म्हटलं गेलं. तर हा गणपती आणि कुमार कार्तिकेय ही जोडगोळी भगवान शंकरांच्या अंतःपुराच्या द्वारावर द्वाररक्षणासाठी सज्ज होती. या कथेमध्ये एक सुंदर संकेत असा आहे, जेव्हा परमात्मा आणि प्रकृती हे एकाकार होतात, एकरूप होतात, तेव्हा त्या एकांतामध्ये, त्या मोक्ष अवस्थेमध्ये जाण्यासाठी प्रकृती आणि पुरुषाचा एकांत याचा अर्थच मुळात मोक्ष अवस्था आहे, मुक्ती आहे. त्या मुक्तीपर्यंत असं सहज जाता येण्यासारखं नसतं. त्या मुक्तीच्या अंतःपुरात एकांतात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. स्वतःच्या सगळ्या वृत्ती जिंकायला लागतात, सगळ्या वासना आपल्या सोडाव्या लागतात आणि सगळ्या इच्छा, वासना, विकार यांना हरवून, यांना सोडून निर्विकार, गुणातीत असं झाल्यावरच त्या प्रकृती पुरुषाच्या अंतःपुरामध्ये म्हणजे मोक्षामध्ये तुम्हाला प्रवेश मिळवता येतो. ह्या सगळ्या अशा आध्यात्मिक संकल्पना देखील या वेगवेगळ्या पुराण कथातून इतक्या बेमालूमपणे आपल्याला सांगितल्या गेल्या की आपल्याला कथा ऐकताना असं वाटतं की हां, प्रकृती आणि पुरुष, शिव आणि पार्वती एकांतामध्ये होती आणि ते दोघंही त्यांचे मुलगे दारावर होते. याचा अर्थ ते एकांतामध्ये असताना त्यांची मुलं ही राखण करत बसली होती. हे किती चुकीचं आहे, हे किती विकृत आहे, अशी कल्पना व्यक्तीच्या मनात येऊ शकते. मात्र ही कथा म्हणजे एक संकेत आहे. ही एक प्रकारे केलेली एन्कोडिंगची व्यवस्था आहे. अध्यात्मातले गूढगम्य असे जे संकेत आहेत ते या कथांच्या माध्यमातून मांडले गेले. तर आपली कथा सांगते अशी की हे दोघं कुमार कार्तिकेय आणि गणपती शिवपार्वतीच्या द्वारावर रक्षकाच्या भूमिकेत उभे राहिले आणि इतक्यात भगवान शंकरांचे एक परमभक्त आणि मानसपुत्र जे भगवान परशुराम ह्या नावाने या त्रैलोक्यात प्रसिद्ध होते, ते शिवांचं आणि माता पार्वतीचं दर्शन घेण्यासाठी तिथे आले आणि त्यांना दर्शन घेऊन पुन्हा मर्त्यलोकावर परतायची घाई होती. त्यामुळे जेव्हा गणपती आणि कार्तिकेयांनी त्यांना तिथे रोखलं की सध्या जाऊ नका, काही वेळ वाट पहा आणि जेव्हा माता पार्वती आणि शिवांचा संकेत येईल, ते सांगतील, तेव्हा तुम्हाला प्रवेश करता येईल, तिथपर्यंत तुम्हाला आत जाता येणार नाही. मात्र काही कार्य असल्यामुळे आणि ते कार्य घाईघाईने करायचं असल्यामुळे परशुरामांनी गणपती आणि कार्तिकेय यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि अंतःपुरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आता ही जी घटना आहे याचाही विचार आध्यात्मिक दृष्टीने जर करायचा झाला तर साधक जेव्हा साधना करतो आणि मोक्ष मिळवायचा, त्या प्रकृती परमात्म्याला भेटायचा अगदी आसूसलेल्या पद्धतीने, अगदी प्राणकंठाशी आणून प्रयत्न करतो, तेव्हा त्याला ही व्यवधानं नको असतात, कुठे थांबायला नको असतं. मात्र अध्यात्माच्या या सगळ्या प्रवासात धीर धरणं, धैर्य हे फार महत्त्वाचं असतं. ते धैर्य शिकवण्यासाठी गजाननाने आणि कार्तिकेयाने यांना प्रतिरोध केला. तेव्हा
परशुराम आणि गणपती यांच्यामध्ये घनघोर लढाई झाली. या सगळ्या लढाईत कार्तिकेय तटस्थपणे बाजूला उभा राहून पाहत होते. ही लढाई इतकी अटीतटीला पोहोचली की अखेर गणेशाने आपल्या सोंडेमध्ये परशुरामांना उचलून दूर भिरकावून दिलं. या आक्षेपामुळे चिडून भगवान परशुरामांनी आपल्या अमोघ अशा भगवान शंकरांकडून प्राप्त झालेल्या परशूचा आघात, ज्या परशुमुळे त्यांचं नाव परशुराम झालं होतं, त्या परशूचा आघात परशुरामांनी गणेशावर केला. आपल्या पिताश्रींनी दिलेला हा अमोघ परशु जर आपण चुकवला, आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ दिला नाही, तर त्याचं महात्म्य नष्ट होईल, त्याच्यातलं तेज संपून जाईल आणि भगवान शिवांच्या वरदानाचीही अवहेलना होईल. हे जाणून गणेशाने तो परशुचा आघात आपल्या एका सुळ्यावर, आपल्या एका दंतावर झेलला आणि त्या वाराचा मान राखण्यासाठी आपला एक दंत भग्न होऊ दिला. गणपतीचा डावा दंत हा त्या परशुच्या आघाताने भग्न झाला. आता त्या विनायकाचा दंत जमिनीवर कोसळला, मात्र त्या आघाताने अख्खी पृथ्वी हादरून गेली आणि त्या पृथ्वीच्या हादरण्यामुळे काय होतंय हे पाहण्यासाठी शिव पार्वती अंतपुरातून बाहेर आले. तेव्हा त्यांच्या लक्षात हा सगळा झाला प्रसंग आला आणि आपल्या पुत्राचा दंत परशुरामाने आघात करून तोडला हे पाहून माता पार्वतीच्या क्रोधाला पारावार राहिला नाही. आपलं उग्र असं कालिका रूप मातेने प्रकट केलं आणि त्या कालिका रूपाद्वारे आता जणू काही परशुरामाचा संहारच होतोय की काय, अशी अवस्था निर्माण झाली. तेव्हा परशुरामाने आपला झालेला अपराध मान्य केला आणि भगवान शिवांची, माता पार्वतीची अर्थात गणपतीची क्षमायाचना केली. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या या परमभक्ताचं अंतःकरण ओळखून माता पार्वतीची मनधरणी केली आणि शांत केलं. या प्रसंगाची आठवण म्हणून गजाननाचा एक दात कायम भग्न राहिला, तुटलेला राहिला. तोच भग्न झालेला एक दात, त्या एक दातावरून गजाननाचं नाव रूढ झालं एकदंत. अशीच एक कथा आपल्याला आढळते ती गणेश पुराणामध्ये. ही आपण ब्रह्मवैवर्त आणि ब्रह्मांड पुराणातली कथा पाहिली. गणेश पुराणामध्ये तर गणपती बाप्पाचे वेगवेगळे अवतार सांगितलेले आहेत. जसे भगवान विष्णूंचे वेगवेगळे अवतार आहेत, दशावतार आपल्याला ऐकून माहिती असतील, वेगवेगळ्या युगांमध्ये हे अवतार झाले, तसे गजाननाचेही 4 युगामध्ये 4 अवतार गणेश पुराणाने सांगितले. मग कृतयुगामध्ये विनायक, त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर, द्वापर युगामध्ये गजानन आणि कलियुगामध्ये धूम्रकेतू, धूम्रवर्ण, असे ते 4 युगातले 4 अवतार गणेश पुराणात सांगितले. त्यामध्ये पहिला अवतार हा अदिती आणि कश्यप यांच्या पोटी झाला. त्याचं नाव होतं महोत्कट किंवा विनायक. जोड नावानी महोत्कट किंवा मदोत्कट विनायक म्हणूनही यांना ओळखलं जातं. याचं रूप 10 हात आणि सिंहारूढ असं सांगितलं जातं. तर असा हा महोत्कट किंवा मदोत्कट विनायक, ह्याचा अवतार अदिती आणि कश्यप यांच्या पोटी झाला. तो देवांतक आणि नरांतक या 2 असुरांचा नाश करण्यासाठी. रुद्रकेतू नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी हे 2 असुर जन्माला आले. पिता सदाचरणी. मात्र हे दोन्ही असुर हे तपप्रभावाने इतके माजून गेले होते की त्यांनी साक्षात देवराज इंद्रालाही पराभूत केलं. त्रैलोक्यावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. यांच्या आधिपत्याखाली धर्म, यज्ञ, व्रत,
पुण्यकर्म या सगळ्यांचं आचरण हळूहळू क्षीण व्हायला लागलं. धर्माला ग्लानी यायला लागली, अधर्माचं उत्थान व्हायला लागलं. त्यामुळे सज्जनांच्या, धर्माच्या, सत्याच्या रक्षणासाठी गजाननाने हा महोत्कट नावाचा अवतार धारण केला. या महोत्कट विनायकाच्या अवतारामध्ये गणेशाने साक्षात काशी राजाच्या घरी पौरोहित्य करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. आणि काशी नगरीत गेला असताना या नरांतक आणि त्याचाच बंधू असणाऱ्या देवांतकाशी या महोत्कट विनायकाचा मोठा संघर्ष झाला. काशी राजाचं आणि काशीपुरीचं रक्षण करण्यासाठी या देवांतक आणि नरांतकाशी या विनायकाने युद्ध केलं. आणि या युद्धामध्ये त्या असुरांनी या विशालकाय विनायकाच्या दंताला धरून तो पाडण्याचा प्रयत्न केला. कथा अशी आहे की तो जो नरांतक दैत्य होता तो त्या विशाल विनायकाच्या शरीरावर चढला आणि त्याचा सुळा धरून त्याला लोंबकाळला. आणि या दैत्याचा वध कोणत्याही प्रकारच्या शस्त्र अस्त्राद्वारे होणार नाही असं त्याला वरदान होतं. त्यामुळे विनायकांनी आपल्या या ज्या दंताला तो लोंबकळत होता त्याच दंताला उपटून त्या दंताद्वारे त्या असुराचा वध केला. त्यामुळे त्या असुराला मारण्यासाठी किंवा त्या असुराच्या आघाताने जो दंत भग्न झाला तो दंत एकदंत ह्या कथेतून प्रसिद्ध किंवा लोकपरिचित झाला. त्या असुराला आपल्या दंतांनी मारलं या प्रसंगाची आठवण म्हणूनही त्या महोत्कट विनायकाला एकदंत म्हटलं गेलं. अजून एक कथा आपल्याला लोकवाङ्मयामध्ये आढळते. ती म्हणजे भगवान वेदव्यासांची महाभारत रचनेमागची कथा. भगवान वेदव्यास महर्षी पराशर आणि सत्यवती यांच्या पोटी भगवान विष्णूंच्या अंशाने वेदव्यास रूपात अवतार धारण केला. हे वेदव्यास त्यांचं कृष्णद्वैपायन असंही नाव होतं. कृष्णद्वैपायन व्यासानी अनंत अशा वेदराशींचं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 विभागांमध्ये वर्गीकरण केलं. हे वर्गीकरण करण्यामागे त्यांचा उद्देश हा होता की जसजसं एक एक युग पुढे चाललंय तसतसं त्या युगपरत्वे माणसाची शक्ती, माणसाचं सामर्थ्य, माणसाची बुद्धी, माणसाची क्षमता ही क्षीण होत चालली आहे. तेव्हा अनंत असा वेद जो आहे त्याचं पूर्ण ज्ञान असं जर हळूहळू क्षीण होत गेलं तर वेदज्ञान लुप्त होईल. ज्या मानव समाजाच्या कल्याणासाठी हे वेद साकार झालेत ते प्रयोजन साध्य न होता उलट वेद ज्ञानाची हानी होईल आणि ज्ञानाच्या अभावी या मनुष्याचंही अंतिमतः अकल्याणच होईल. त्यामुळे या वेदांचं विभाजन त्यांनी केलं. त्यावरूनच त्यांना वेदव्यास अशी उपाधी मिळाली. तर हे कृष्णद्वैपायन व्यास यांनी एक महाकाव्य रचण्याचा संकल्प केला. या काव्याच्या पूर्तीसाठी, लेखनासाठी त्यांना एका लेखनिकाची आवश्यकता होती. आता हा लेखनिक कोण असावा याचा शोध वेदव्यास घेत होते. काही ग्रंथ हे वेदव्यासांनी स्वतःच्या हाताने लिहिले होते. मात्र आता त्यांचा चिंतनाचा किंवा काव्य रचनेचा वेग इतका प्रचंड होता की लिखाणामधला वेळ आणि त्यांच्या काव्य रचनेमधला वेळ याच्यामध्ये खूप तफावत पडत होती आणि त्यामुळे ते काम निर्वेधपणे पार पडत नव्हतं. अखेर झालं असं की वेदव्यासांनी साक्षात ब्रह्मदेवांची प्रार्थना केली. भगवान ब्रह्मा प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं, या कामी तुझी मदत, तुला सहाय्य एकमात्र गणपती विनायक करू शकतील. द्वापर युगामध्ये
भगवान शिव आणि पार्वती यांच्या घरी हा गजाननाचा अवतार झाला होता. तेव्हा माता पार्वतीच्या पुत्राला वेदव्यास शरण गेले आणि त्यांनी प्रार्थना केली की माझ्या काव्य रचनेसाठी आपण सहाय्य होत व्हावं. तेव्हा विनायकांनी त्यांची मागणी मान्य तर केली, मात्र एक त्याबरोबर अट घातली. त्यांनी असं सांगितलं, मी काव्य रचनेचा लेखनिक व्हायला तयार आहे, मात्र तुमची वाणी, तुमचं कथन कुठेही थांबता कामा नये. जर कुठेही तुम्ही खंड पडू दिलात, तुमचं जे निरूपण आहे, तुम्ही जे सांगताय, काव्य रचना करताय, ती सांगण्यामध्ये अंतर पडलं तर मी तात्काळ ते काम सोडून निघून जाईल. आता ही अट तशी फार अवघड होती, मात्र ज्याला ती अट घातली गेली होती तेही साक्षात नारायणाचे अंश होते. त्यांनीही ती अट स्वीकारली आणि असं एक अभूतपूर्व महाकाव्य साकार व्हायला लागलं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत, ह्या श्लोकापासून हे महाकाव्य सुरू झालं. आणि ते महाकाव्य अर्थात पुढे जय नावाचा एक महान इतिहास म्हणून ओळखलं गेलं. त्याच जयाला महाभारत, भारत याही नावाने, याही रूपामध्ये ओळखलं गेलंय. तर असं हे महाभारत रचलं जायला लागलं. आता प्रसंग असा होता की त्या काव्य रचना करत असताना थांबून चालणार नव्हतं. जर थांबलं तर गणपती बाप्पा उठून जाणार होते. मग व्यासांनीही एक युक्ती योजली आणि गजाननाला एक विनंती केली. ते म्हणाले, लेखनिक जेव्हा लेखन करत असतो तेव्हा त्याने तो ग्रंथ, ती रचना अर्थ समजून लिहिणं अपेक्षित असतं. जर तुम्ही अर्थ समजून लिहिलं नाहीत तर काही वेळेला त्या लिखाणातूनही मूळ अर्थ लुप्त होऊ शकतो. विशेषतः शब्द तोडायचे कुठे, शब्द जोडायचे कुठे, हे तारतम्य, हे भान तुम्हाला अर्थामुळेच प्राप्त होऊ शकतं. जर अर्थ कळला नाही तर तुम्ही नीट लेखन करू शकत नाही. यासाठी विनंती माझी एवढीच आहे की मी जो श्लोक तुम्हाला सांगतोय, कथन करतोय, त्याचा पूर्ण सगळा अर्थ लक्षात आल्याशिवाय कृपया आपण तो लिहू नये. विनायकाने ही विनंती कबूल केली. विनायक ही बुद्धीची देवता आहे. प्रकांड विद्वत्ता ही त्यांच्या ठाई विराजमाने नवे नवे त्यांच्या केवळ एका कृपा कटाक्षाने अशी विद्वत्ता प्राप्त होऊ शकते. अशा विनायकाला, अशा गजाननाला वेदव्यासाने विनंती केली आहे. इथेच खरी मेघ होती. वेदव्यासाने आपल्या अजोड अशा प्रतिभेच्या माध्यमातून अशा श्लोकांची रचना सुरू केली की एकेका श्लोकाचे अनेक अर्थ निघत होते. किंवा सकृतदर्शनी श्लोक हा समजायला सोपा वाटत होता, मात्र त्याची उकल जशी केली जाईल तसतसे त्याच्यामध्ये अनेक अर्थाचे पैलू, पदर, आयाम हे उलगडत जात होते. तर असं जगडव्याळ तत्वज्ञान त्यांनी एकेका श्लोकामध्ये आजच्या भाषेत कॅप्सुलाइज करून द्यायला सुरुवात केली. आणि असा एक एक श्लोक जेव्हा यायला लागला तेव्हा प्रत्यक्ष बुद्धीची, विद्येची, कलांची देवता असणाऱ्या गजाननालाही क्षणभर थांबून त्याचा पूर्ण विचार, त्याचा अन्वय करायला लागायचा. आणि हा विचार करण्यासाठी जेव्हा विनायक क्षणभराची विश्रांती घ्यायचे, त्या चिंतनामध्ये मग्न व्हायचे, इतक्या वेळात वेदव्यास पुढच्या श्लोकांची रचना करून ठेवायचे. अशा क्रमाने अखेर 1,00,000 श्लोक, ज्याला शतसाहस्री म्हटलं जातं, तो 1,00,000 श्लोकांचा महाभारत ग्रंथ पूर्ण झाला. या ग्रंथामध्ये 8,800 कूट श्लोक, मगाशी ज्या श्लोकांचा मी उल्लेख केला,
असे श्लोक की ज्याच्यामध्ये कोडं घातलेलं आहे, ज्याचा अर्थ समजणं हे सोपं नाही आहे. असे श्लोक त्याच्यामध्ये जोडले गेले आणि त्या श्लोकांचा विचार केला जात असताना, अर्थ शोधला जात असताना उर्वरित श्लोकांची रचना केली गेली. असा हा या महाभारताच्या रचनेमागचा अभूतपूर्व इतिहास. आता ह्या प्रसंगात एकदा घटना अशी घडली की लिहिता लिहिता गजाननाची लेखणी मोडून गेली. लेखणी खुंटली. आता लिहिणार कशाने? आजूबाजूला दुसरं साधन नाहीये आणि इकडे भगवान वेदव्यासांच्या मुखातून साक्षात सरस्वती शब्दरूप घेऊन प्रवाहित होतीये. त्या शब्द सरस्वतीच्या प्रवाहाला कुठेही बांध घातला जात नाही, कुठेही रोख नाहीये. त्यामुळे आता हे वाया जाऊ नये, मध्ये हे महत्कार्य थांबू नये, ह्यासाठी त्या विघ्नहर्त्या गणेशाने आपलाच एक सुळा आपल्या हाताने तोडला आणि त्या सुळ्याचा उपयोग गजाननाने लेखणीसारखा केला आणि त्या सुळ्याच्या लेखणीतून ते महाभारत हे आर्ष महाकाव्य पूर्ण झालं, साकार झालं. याही प्रसंगाची आठवण म्हणून गणेशाला एकदंत म्हटलं जातं. अजून एक कथा असं सांगते की एकदा मार्गामध्ये मूषकारूढ होऊन जात असताना त्या मूषकाला सर्प दिसला. सर्पाच्या दर्शनामुळे मूषक भ्यायला बुजला आणि तो वाकडा तिकडा पळायला लागला आणि कोणत्याही प्रकारच्या बंधनाच्या पलीकडे गेलेला अमर्याद झालेला हा मूषक, त्या मूषकाच्या धक्क्याने हा गणपती खाली कोसळला आणि त्या कोसळताना त्याचा एक दात तुटला, असंही एक लोककथा आपल्याला सांगते. तर अशा ह्या वेगवेगळ्या लोककथा जेव्हा आपण जोडत जातो तेव्हा जे गजाननाचं रूप इथे साकार होतं ते रूप म्हणजे एकदंत. यामागचा अजून एक कथाभाग असा की त्या मूषकावरून पडला असताना साक्षात चंद्रदेव त्या गजाननाला कुत्सितपणे हसले. काय ते धूळ, काय ते ध्यान असं म्हणाले. म्हणून चिडून गजाननाने आपल्या सुळ्यांनी चंद्रावर आघात केला आणि तो सुळ्याचा आघात आजही चंद्रावर कलंकाच्या खड्ड्यांच्या रूपात पाहिला जातो. तर चंद्राला मारण्यासाठी त्या सुळ्याचा उपयोग केला, म्हणूनही गजाननाला एकदंत म्हटलं गेलं. तर अशा ह्या गणेशाच्या एकदंत होण्यामागच्या वेगवेगळ्या कथा. तर असं हे त्या गजाननाच्या एकदंत होण्यामागचं कारण. एकदंत यामागची एक कल्पना असंही सांगते की तो एकमेव असा परब्रह्म परमात्मा आहे आणि तो जेव्हा तुम्हाला काही देणगी देतो, दान देतो, तेव्हा तो आपलंच स्वतःचं दान तुम्हाला करतो. एकमेवा द्वितीय असणारं परब्रह्म तुम्हाला तो प्रदान करतो, म्हणून तो एकद आहे. तो एकद आणि तत् या सर्वनामाचं द्वितीयचं रूप म्हणून तम. एकदम तम उपासमहे अशी ही या नावाची फोड केली जाते. त्या एकदंत गणनायकाचा आपण जयघोष करूया आणि आजच्या कथासत्राला इथेच विराम देऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं
न मत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्।